घेतलेलं आहे. काही नाही, नको सांगू. मोजून 2-3 वस्तू असेल माझ्या, काहीच नाही. आणि तिथं गेल्यावर नुसतं हे घ्या ते घ्या हे घ्या ते घ्या. रिकाम्याने काय आहे? ते पच्चर मारायची बॅग मी घेतली बॅग. तेच म्हणतो ना, तिथं गेलंच नाही ते दिसणार नाही, दिसलं नाही ते घेणार नाही. त्यापेक्षा काहीच नाही करणार. आणि त्या टिट्ट्याला झालं अंगुजी, टिट्ट्याला भेट घालून देतो बाबा. टिट्ट्याची आपला व्हिडिओ पूर्ण होतच नाही. काय काय आलं गावात, टिट्ट्याचा बड्डे आलेला. हो, आणि टिट्ट्याला काय गिफ्ट? दगा आवडतो, मिठी आवडती, सगळं आवडतं तिला. आता खाईन कशी माहित का? लय मस्त लागणार तिला. काय माती? हा माती. लय हुशार आहे बाई, दिद्या लय हुशार आहे. दोन चल बोल. नमस्कार मित्रमंडळींनो, कशा आहात तुम्ही? काल तुम्ही आमच्या व्हिडिओची खूप वाट बघितली, पण तुमच्या ओम दादानं किंवा कोमलताईनं व्हिडिओ नाही टाकला. आता का नाही टाकला त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल. आज रितूच्या जागी पिऊ आहे, कारण की मी पिऊला कन्व्हिन्स केलेलं आहे. थोडं बोल म्हटलं, कारण की रितू एवढी बोलती म्हटलं. तू बसतच नाही किंवा बोलतच नाही, नुसतं खाली उतरून जाती. बा एकदा हाय कर सगळ्यांना, हाय कर बरं. मम्मी म्हणणे पप्पा म्हण, पप्पा नाही, उतरून जाती ती, नाही बसत. पाण्याच्या दिशेने वाहत जाती ती. फॅन चालू कर थोडा स्लो करून. तर एकंदरीत आता विषय काय आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. जर ते तुम्हाला पटत असेल तर बघा. 12 वाजेपर्यंत बायांचं आवरत नाही आमच्या घरचं. बघा, कोमलची केस बघा कशी झालीत आज. का झाले तर कारण की कोमलनं जे आहे तेल लावलेलं नाहीये. आणि तेल का लावलेलं नाहीये याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत कळेल. म्हणजे 4 दिवसापासून तेल लावानच नाही डोक्याला. कोणीतरी काहीतरी सांगितलं असं करा तसं करा, मग असं होईल, आणि तेच फॉलो करणं चाललंय. जा झोप घाला तिला. हा, थोडा व्हिडिओ कोमलनं शूट केलेला आहे आणि अर्धा व्हिडिओ मी आहे, त्यामुळे तो अर्धा व्हिडिओ आम्ही लावणार आहे. कालचा विषय असा झाला की 2 वाजेपर्यंत मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण ॲक्च्युअलमध्ये काहीतरी काम आल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला बघायला नाही भेटला. आणि कालचा जो आपला विषय होता तो होता Q&Aचा व्हिडिओ बनवायचा होता, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायची होती. तर ते काही देणं शक्य झाले नाही. आज तर नाही, उद्याच्या दिवशी तो व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल Q&Aचा व्हिडिओ. तुमचे खूप सारे क्वेश्चन्स आहे कमेंट सेक्शनमध्ये, ते देखील आपण सॉल्व करूया. परत जे आहेत जॉबचा विषय आहे तो देखील सांगणार आहे, काय विषय झाला, कसा झालाय. तुम्ही जाऊन दादा मला म्हटलं होतं की कोमलताई जॉब करणार आहे, तिने काही केली बस आई. सगळेजण म्हणताय आई की तू हारली आणि कोमल जिंकली, तर तू इशारे केले म्हणे कोमलला जिंकवण्यासाठी. काही नाही, कशाला इशारा कर. मग काही नाही. कोमलने सगळे प्रश्न उत्तर कसं काय बरोबर दिले? तिला जे आवडते ते तिनं दिले. तर तशी काही चिटिंग वगैरे झालेली नाहीये. आईची आवड निवड कोमलला माहिती आहे, त्यामुळे कोमल तिथं विनर झालेली आहे. ऍक्च्युअली मध्ये मला पण आईला विनर बघायचं होतं, पण आई विनर झालीच नाही. काय करणार आता, आईला प्रश्न उत्तर नाही सुधारलेत. हा ना, होत असते अशा गोष्टी. हा, पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये चॅलेंज मध्ये आई विनर होईल अशी अपेक्षा करूया आता. त्यापेक्षा काहीच नाही करणार. आणि त्या टिट्ट्याला झालं अंगुजी, टिट्ट्याला भेट घालून देतो बाबा. टिट्ट्याची आपला व्हिडिओ पूर्ण होतच नाही. काय काय आलं गावात, आमच्या टिट्ट्याचा बड्डे आलेला. हो, आणि टिट्ट्याला काय गिफ्ट द्यायचं ते तू निर्णय घे. तू निर्णय घे. तर आता निर्णय, कारण आपल्या घरात सगळं आहे. मला अशी अपेक्षा आहे तुझ्याकडून की काही आपल्याला गाड्या सायकली काही आणायच्या नाही. काय बोला, टिट्ट्याला बिस्किट घ्या, बिस्किट. इकडे बघ, मोठे पप्पा इकडे बघ. आता टिट्ट्या 1 वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि भोंप्या 1 वर्षाचा झाला की भोंप्या बिस्किट आण तिला. ते बघा, तिने तिच्या मम्मीला पाहायला वरती जाताना. तू नको रडू भाई.
बिस्किट खाते का? आणलं भूक लागली तिला. पप्पाची आवडतीचं बिस्किट आहे ते. तुला पण तेच आवडते. बसा. कशी रडते बघितलं ना तुम्ही, अंगावर हात टाकू टाकू रडते. अशी लढू नाही का म्हणले. दे मला. नाही दे, तिला भूक लागलेली आहे, कशी देईन ती? हे बघा अशी झोपते अंगावर, असं जीव लावती, पण काय करावं. पिऊ झोपली का? घे. कोमल ते एक पॅकेट आणले, ते तरी करून बघितलं कसं लागतं चवीला. तर 2 पॅकेट आणले मी. हा, तर एकंदरीत असा विषय आहे. तिला टिट्ट्या आई आहे. चला मी आता तुम्हाला एकदा आजीला भेट घालून देतो. आजीबाई कुठे गेले आमच्या? बाहेर गेला होता आजी बाहेर गेलेले आहेत. आजी भेटल्या की मी तुम्हाला परत एकदा भेटतो. ठीक आहे, चला. काय चाललं ग पिलू? झोपायचं नाही की तुला परत? टीव्ही पाहणं चालू आहे तिचं. टीव्हीला आवडतो पाहायला तिला. इकडे तू काय करू राहिली? इकडे माती का म्हणून खेळायली तू? ये ना बाई इकडं. दीदीला बोला आपल्या. जा पिल्या, दीदीला आण वडत आण दीदीला. जा आपल्या दीदीला वडत आण लवकर. आई दीदे दीदी बहिरी झाली आमची. शाळेत जाताना जट्टू घालती, शाळेतून आला काढून टाकते. पण ते कसं दिसतं केस. कुरळे केसाचा लय प्रॉब्लेम आहे. मोकळे सोडले तर माझ्यावरच गेले शेवटी. माझ्यासारखंच दिसणार. विचित्र. बरेच जण म्हणता की कुरळे केस लय विचित्र दिसतात. आता काय करावं, जातात जन्मत असते केस असल्यावर माणूस काहीच नाही करू शकत. है की नाही? पिलू, काय पिलू? बोल ना, 2 शब्द बोल. 2 शब्द बोल. मम्मा म्हण. मम्मा मम्मा. ऐ काय करू राहिली? हा, कशाला पाणी आलं? इकडे तू माझ्याशी नाही बोल ना. जा कट्टी मग माझी, तुझी कट्टी मग माझ्याशी नाही बोलायचं. मग जा, माझ्याशी नाही बोलायचं मग, माझ्याशी कट्टी. काल व्हिडिओ आला नसन, व्हिडिओच काढला नाही, टाइमच नव्हता. आम्ही चाललोय आता मातीत पाणी टाकायला. आणि त्या मातीचं काय करणार? वल्ल्या मातीचं परी. परी परी काय करणार त्या मातीचं आता? भिजवीन. त्याचे लड्डू तयार करणार का तू? नाही, गलती कशाला करू राहिली मग तू? काय देवाली इकडे या. काय लटकून दे? बांध ना, काटन बांधता येतील तुला. थांब 2. काय केलं रब्बल घेऊन? दे जुट्टू पडता का तुझा? पडला आता दादाच्या सामानावर. दादा बोलता आता. काय बिलू? दिवसभर चालू राहिली जर. पिल्या तू काय करायली पिल्या? हा, तुला आज अभ्यास नाही दिला मॅडमनी? मग करायचं नाही अजून? काय पप्पावादी? काय पप्पा आहे काय घरी? कामाला गेलं पप्पा? पडशील. चल उतर. बस खाली बस. हाय पिलो, खाली बस ना बा. मामा पप्पा येणार आहे. नाही काय कुठाने करायचे खरा. चला. मला वाटलं पप्पाच आवाज आला. कस काय वाटलं तुला? अचानक कस काय पप्पा येतील गाडीशिवाय? नको ना बा पिलो. जेव्हा प्रमोशनचे व्हिडिओ जास्त असतात त्या दिवशी व्हिडिओ येत नाही, कारण टाइमच भेटत नाही. एका मागं त्यांची डेट असते. काय केलं? एवढं हे केलं तू? डोंगर तयार केला एवढासा. त्याच्या खाली काय टाकलं बिलू? दगड 2.
2 दगड टाकलाय हं. बाई आता मला लपवावं लागत त्या शोधून. ऐ गाडी पुसू राहिली का तू? गाडीवर बसायचं लय नादे. पिलू हात अडकन ग. चल उतर खाली, चला दूध प्यान झोपून जा. चला झोपायचा टाइम झालाय, 4 वाजून गेले. चला चल ना. ती झोपेतच नाही आता. झोपणार आहे ती, तू काय सांगती? इकडून तुझी सवय मोडली, तिची सवय थोडी मोडणार आहे. आणि परीने पीठ लावून ठेवलंय. पण आवाज त्यांना नाही येते. घाण आहे ना ते, घाणी राहते. काही करून ठेवते परी. रुमालाला पीठ लावता पिल्लू. खेळायचं म्हणल्यावर काही खेळत बसते एकटे म्हणल्यावर, खेळत नसल्यावर कोणी. असं म्हणलं नाही तिची मैत्रीण नाही आली ना आज. एकदम नाही घ्यायचं. तिची मैत्रीण नाही आली ना खेळायला आज. मग आम्हाला माती, रुमाल, पाणी, पीठ सुचत खेळायला. तू काय हा तू झोप ना. चल ना रीत टिट्ट्या झोपला. बाय. हा बा चल चला. सारी सारी मिठी डालते. तू तेच काम आहे मिट्टी खेळायचं. पिल्लो पिल्लो टाटा मी चालले मी. तू बस खेळत, तू बस खेळत. मी चालले. ये मग खाली उत. चल उतर खाली चल. कुठं आहे का किडा? दिसू लागलं का तुम्हाला? हे बघा. किडा कुठं आहे? काही बोलती का ग बरी? कुठं किडा आहे? उल्लू बना या आडावजा. उल्लू मला उल्लू बनवते तू. या. लय शानी आहे ग तू. म्हणलं खरंच किडा आहे काय? किडा असलं ती खेळत असली असती का शानी? मला सांगती उल्लू बनाया. ते बनायचं असतं मम्मी. हा ना, मम्मीलाच उल्लू बनवू शकते तर दुसऱ्या कोणीच नाही बनवू शकत. मिठी खाती ना तिला आहे ना. दगड आवडतो, मिठी आवडती, सगळं आवडतं तिला. आता खाईन कशी माहित का? लय मस्त लागणार तिला. काय माती? हा माती. लय हुशार आहे बाई दिद्या, लय हुशार आहे. दोन दीदी. चहा प्यायचा का तुला? चहा प्यायचं तुला? हा चहा बिस्किट का ती? हे मातीमध्ये खेळ. परी खरं सांग, तू शाळेतला डबा खाती का नाही ग? खाते ना मी. खाते ना. खरंच? हं. आज काय दिलं तर सांग बरं डब्याला तुला. आज भाजी आणि पोळी आणि मोदक ती दिली. भाजी कोणती होती? चटणी. कोणती? शेंगदाण्याची. छान आहे. हुशार. मला वाटतं खाल्ला नाही तिचा डब्बा. खाल्ला ना मी. हे बघ मला. मला विचारून पाहावं काय आहे खरं. हात बघा मला किती गंदा झाला. हा मस्त झाला. गंदा मस्त राहतं माहिती का? मारा पिचकारी मार पप्पाच्या अंगावर. कशी मारता दाखवा. कुठे पिचकारी? हा घे पिचकारी, घे पकड ती खाली पकड तिला. हां मारा पप्पाच्या अंगावर मारा. शिकणं चालू आहे कसं मारायचं बघा. आणि मी मारतो. कशी भीती ती. दीदीची पिचकारी आहे ती. होळी अजून 1 महिना राहिलेली आहे आणि त्यात ही पिचकारी उड्या मारायला लागली. मामाच्या अंगावर मारा. हिला झोपू घाल. तर मला जरा बाहेर जायचं आता. आणि तुम्ही अशा कमेंट्स नका करू की नुसतं 2 जण बाहेरच फिरतात ना, की कामं वगैरे आहे का नाही. आहे कामं वगैरे आहे आणि ज्याचे त्याचे कामं ते बघत असतात. तर त्याविषयी तुम्ही मला जास्त काही चर्चा करायला घालू. जे करायचं आहे ते व्यवस्थित सगळेजण करतात आपापली कामं. कोमल आवरलंच का? आई पिऊला झोकात टाक बरं. पिऊ झोपायला जा बाळा. जा निन्नी करा जा. बघा एवढं गुडगल आहे ना बघा. व्हिडिओ निन्नी करा तेवढं आहे.
आमच्याकडून नाही झोपत. झोपण ना मग ती झोपल्यानंतरच कोमलला आणि मला बाहेर जाता येईल. आता आम्हाला काय बाहेर जाता येणार नाही, आम्हाला घरीच बसावं लागलं. चुकीचं बोलली म्हणून तुला ठसका लागला. कशाचं चुकीचं रे? नेहमीच ते केसावर आणतो तिच्या. हे बघा उपवासाच्या दिवशी नाही का एवढं सगळं खाणं चालू आहे आणि देवादेव करायचे उपवास झाले. झालं काय ती बाई एकच पोळी खाती. अगं लोक उपवास जे आहेत ना ते फळावर ठेवतात. फळावर उपवास म्हणजे उपाशी राहणे. कळालं का तुला? तुम्ही पण साबुदाणा खाता उपासाच्या दिवशी. काजू म्हणतेस मले. हा तर असा विषय आहे. आणि एकंदरीमध्ये इकडे आमची आई जी आहे, आमच्या आईला टेन्शन येऊन जातं. आम्ही कुठे बाहेर चाललो म्हटलं ना तर आईला असं वाटतं की मला पण येऊन जा सोबत. काय मला यायचंच नाही ना. मला यायचं सोबत पण मला यायचंच नाही ना. लेकरामुळं जमत नाही ना आईला घेऊन जाणं. नाही का आता तुम्ही म्हणाल की आईला काय लेकर का सांभाळायला ठेवलं का, तुम्ही तसंही म्हणू शकता. काही प्रॉब्लेम की आमची आई आहे, आम्ही 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 आमच्या आईसोबत कसंही वागू हे आमचा डिसिजन राहिला. पण आम्ही व्यवस्थितच वागतो, कोणाचीही भावना दुखत नाही, काही नाही. पाणी पी व्यवस्थित. हे चालायचं आपण. तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय पटकन दिवशी. इकडे कोमल बसलेली आहे. कोमलचे 2 शब्द ऐकून घ्या एकदा. कोमलचं म्हणणं आहे की मन मुरादपणाने जगून घ्या. जीवन एकदाच आहे. म्हणजे तिने मला काल डीमार्टला जायची वेळेस काय म्हटली माहिती काय ती? तिला म्हटलं आता का आम्हाला स्पेसिफिक असं काही खरेदी करायचं नव्हतं डीमार्ट मधून, बरोबर? तर तिला म्हटलं की कोमल नको जाऊ म्हणे, पैशाला ठेवून ठेवून कीड लागते. पण मग लगेच 3,000 रुपये खर्च झाला ना. आता ते 3,000 रुपये बाकी याला काम आले नसते का? काय इम्पॉर्टंट काय आणलं ते सांग. इम्पॉर्टंट तू काय आणलं त्यात? घरच्याला लागणार वस्तू आणल्या. मला नाही वाटत तू इम्पॉर्टंट असं काय आणलंय. त्यातलं काय वस्तू तुम्ही घेतलेल्या काही नाही, नको सांगू. मोजून 2-3 वस्तू असेल माझ्या, काहीच नाही. आणि तिथं गेल्यावर नुसतं हे घ्या ते घ्या हे घ्या ते घ्या. रिकामराणी काय आहे ते पच्चर मारायची बॅग मी घेतली काय. तेच म्हणतो ना, तिथं गेलंच नाही ते दिसणार नाही, दिसलं नाही ते घेणार नाही. मग असं किती वेळा गेले ते तुम्ही, तेव्हा नाही दिसलं. माझ्या समोर असताना दिसलं मला. काय कमाल आहे बाबा, काय नाही. जाऊ द्या काय बोलायचं याच्यावर. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. उद्याचा व्हिडिओ येईल चांगला स्वच्छ मस्त. बोलतात हा बरोबर आहे ना. मग त्या गोष्टीची गरजच नाहीये. त्या गोष्टी घेऊन आलोय आपण. फक्त पॉपकॉर्न खाल्लेत, त्या गोष्टी काहीच नाही, कामाचंच नाही त्या. ते निरमा गिरमा साबण गिबन आहे ना ते किराणामध्ये आणायचं असतं महिन्याच्या सुरुवातीला. ते तवा देत नाही तुम्ही लिहून. दिलं होता ते संपलं होतं. संपायला आलं ते. कसं समजा अंदाज लावून बरोबर 1 किलोचा की 2 किलो सांगा, ते तेव्हाच आणता येतं. 2 किलो चाललं. मग संपला कसा? निरमा खायला लागले का? पाटी कपडे भिजवतो तेव्हा गंज मग तेच ना. 2 किलो जागी 3 किलो सांगा, दोनदा टाकावं 1 किलो शिल्लक सांगा. नंतरचं हे काम ठेवू नका. परत 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 त्या गोष्टीवर खर्च नाही करू शकत आपण. बरोबर आहे ना. घरी जर कधी आपण किराण्यासाठी वेगळे पैसे काढून ठेवलेले असेल तर त्या पैसे व्यतिरिक्त आपण आपल्या स्वतः जवळचे बी पैसे किराणामध्ये खर्च करायचे. हे माझ्या तत्वात बसत नाही का, मला पटतच नाही या गोष्टी. आता पुढच्या वेळेस जर कधी असं झालं तर तू ये आणि मी ये, कळालं? आताच सांगतोय. चला ठेवतो व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना काळजी घ्या. सगळ्यांना बाय बाय.